आहे दिवाळीचा व्लॉग. तर ना आम्ही दरवर्षी आहे ना लक्ष्मीपूजनच्या दिवशीच अनारसे करतो, कारण लक्ष्मीला ते प्रिय आहेत म्हणून. आणि दरवर्षी आम्ही लक्ष्मीपूजन दिवशीच करतो. काल नरक चतुर्दशी, तर काल नाही केलं. आज आहे मेन लक्ष्मीपूजन, सो आज आम्ही अनारसे केलेत. आणि तुम्हाला मी दाखवते अनारसे पेट्या. कॅन सी माझ्या मम्मीने जे पीठ आहे ना ते आधीच मळून ठेवलं होतं, सो ते चांगलं ॲब्झॉर्ब झालं आहे. आणि अनारसे आमच्या आता रेडी आहेत. तर आता हे काय आता आम्ही खाणार नाही आहे. जेव्हा संध्याकाळी पूजा होईल ना तेव्हाच आम्ही हे खाणार, आता नाही खाणार. आणि सगळे अनारसे झालेत. आता थोडंसं पीठ आहे तर नंतर करता येईल अनारसे. आपण हॅपी दिवाळी. तर आता आम्हाला हार करायचे. ॲज यू कॅन सी मी सगळं सामान आणलं आहे पूजेचं. आता मी बाजारात गेले होते, सो मी सगळं सामान घेऊन आले. हे पाच फळं पण आणलेत. आणि पूजेचं सगळं सामान मी सगळं आणलं आहे. आणि आता मला थोड्या वेळाने परत रांगोळी पण काढायची आहे. सो आता आम्हाला हार करायचे होते, तर मग तुम्हाला मी दाखवते हार कसे करणार ते. म्हणजे आता प्रत्येक फुलाच्या मागं आहे ना आंब्याची डाळे लावणार आहेत. बाग काय नाही. मी तर झोपला आहे. तर कन सी तो झोपला आहे. तो झोपला ना तर आमचे अर्धे कामं होतात पटापट. तो जर का जागा असेल तर तसं पण काही आम्हाला करून देत नाही. तो झोपला होता, तर आम्ही आमचे अर्धे कामं केली, तर अर्धे कामं बाकी आहेत. मला फक्त स्वयंपाक करायचं आहे. आणि मग संध्याकाळी आज करणार आम्ही पुरणपोळी. तर स्वयंपाक करायचा आहे, तर तसं दुपारचा स्वयंपाक करायचा, संध्याकाळी आमची पुरणपोळी असणार आहे. लावलं आहे सिम्पलच करणार मी, असं हेक्टिक नाही करणार. डाळ भात लावला आहे. आणि आता मी करते इथे भेंडीची भाजी आणि चपात्या करणार आहे. मोडण्या चपाती खायच्या, बट ठीक आहे. बाकीच्या ते स्वयंचे पप्पा जातील आणि माझ्या मम्मा जातील. मी चपाती करणार, स्वयं पण चपाती नाही तर डाळ भात खाईलच. आणि इथं भेंडीची भाजी करते. भेंडीची भाजीमध्ये काय असतं ना काही हेक्टिक काम काय असतं, कापायचं. भेंडीची भाजी कापायची ना हेक्टिक काम असतं, बाकी काही नाही. तरच लेट टाईम जातो. सो मी इथं पटापट करते. आता ॲज यू कॅन सी वाजले समथिंग 10 वाजले असतील. आणि आत्ता स्वयंपाक 11पर्यंत होऊन जाईल. आणि हे ना हार करायला बसली आहे, कारण मग ते जे काम आहे ना ते मम्मीलाच जमतं. मम्मीच परफेक्ट हार बनवते. आणि जे आंब्यात डाळ आहेत ना ते मी 10 रुपयाचे आणलेत आणि चांगले आहेत. असं काही नाही, बाजारात खूप महाग होते, बट मी 10चे एवढे आणलेत आणि फ्रेश आहेत. 2 दिवसापूर्वी आणले होते, बट ते झाले खराब, चुकले ना. मग चुकले ते कसं वापरणार आपण. सो आता हे जे आहेत ना मी आता चावून तालताचे आणलेत. आणि आता मम्मी हार बनवते आहे. ती हार बनवते तोपर्यंत आपण फटाफट इथं लंच बनवून घेऊया. स्वयं झोपलंच आहे अजून. सो मग मला सगळं स्वयंपाक झाला. इथं मी डाळ करून घेतली आहे. इथं मी केली आहे डाळ. इथं डाळ केली आहे. आणि इथं मी केली आहे भेंडीची भाजी, ॲज यू कॅन सी. आणि चपात्या पण रेडी आहेत माझ्या. हे स्वयंसाठी इथं मी 10 चपाती काढली आहे, त्याला भरवायचं आता. आणि मग त्याला आधी जीव घातल्यानंतर मग आम्ही जेवणार आहे. आणि मग मला इथं रांगोळी पण काढायची आहे. सो भेटूया. तर काही आता जेवण वगैरे झालं होतं आणि स्वयंने मी तिथं झोपलं होतं, तर तो झोपून उठला आहे. आणि आता वाजल्यात 3. सो आता मला काढायची आहे रांगोळी. तर सो आम्ही आता घेतच मला रांगोळी काढायला लागणार आहे, कारण मग तो लय परेशान करणार आहे. आणि मला असं वाटतं ना तर पाऊस पण येऊ शकतो, कारण आभाळ खूप आलं आहे. थोडंसं आभाळाचं वातावरण असं वाटतं आहे. बट मग पाऊस मग अशी थोडं पडून गेला, रिमझिमच पाऊस पडतो, जास्त नाही पडला. तर आता मी इथं रांगोळी काढणार आहे. तो सगळीची जागा मी रिकामी करून घेतली आहे. आणि रांगोळी थोडी इथंच काढणार, कारण मग पाऊस वगैरे आला ना तर मग सगळी माझी रांगोळी खराब होऊन येईल. सो दॅट्स वाय चला काढूया रांगोळी. तर इथे मी रांगोळी काढायला घेतली होती. तर मी तर म्हणलं 3 वाजताच रांगोळी काढणार आहे, पण मला वाटलं ते रांगोळी काढायला करतात 4. इथं मी वॉइसवर करते, कारण मग रेकॉर्डिंग दुसरं कोण जर करत होतं तर मी इथं बोलू शकत नव्हतं, कारण मला रांगोळी काढायची होती. तर इथे मी वॉइसवर करते आहे. मग पहिलं सगळं मी आखून वगैरे घेतलं. आणि मी मोबाईलमध्ये बघूनच आधीच डिसाईड केलं की मला हाच रांगोळी काढायची, शेप काढायचं. सो मी आखून घेतलं सगळं. मग कलर वगैरे भरून घेतले. आणि मग रांगोळीचं कसं असतं ना की कोणता कलर कुठं भरायचं हे टेन्शन असतं. बट इथं मी जरा प्रॉपर कलर भरले होते. आणि मग प्रॉपर कलर भरल्यानंतर ना कलर भरायला पण इतका टाईम लागतो ना की विचारायला नको. एक त्या डब्यातून कलर पडत पण नव्हता. एक तर मी नवीन आणली होती, पण तरी कलर पडत नव्हता. मग कसं तर कलर टाकण्यामध्येच लई टाईम जातो. बाकीचा शेपचं तर काही नसतं, बट कलरमध्येच खूप टाईम जातो. तर फायनली इथे माझी रांगोळी ना ऑलमोस्ट कमी झाली होती. सो कशी वाटते कमेंट मी नक्की सांगा.
मला तेवढे परफेक्ट येत नाही जज केली आहे. सो देन जजिंग वाईज की मला येत नाही रांगोळी. हा तशी येतच नाही बट ठीक आहे करते मी ट्राय थोडीफार. आणि मग माझी रांगोळी आता किती काढून झाली आहे ॲज यू कॅन सी. तर कशी वाटते ना कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचं ना पुरणपोळीचा स्वयंपाक पण ऑलमोस्ट रेडी आहे. सो तुम्हाला दाखवते. आज 5 वाजताच आमचं सगळं रेडी झालं आहे. आज खूप लवकर केलं आहे कारण मग खूप नंतर ना खूप घाई होती. कारण आता मग आपल्याला मग ना हे करायला लागतं, खूप धावपळ होते. आता पूजा पण पुरणपोळी स्वयंपाक पण रेडी आहे आणि आमचं सगळं पूजेचं सगळं आवरून पण झालं आहे सगळं. आत्ता फक्त पूजा करायची. सगळं फराळ स्टार्ट रेडी आहे. सगळं फराळ जो आहे ना तर एका ताटामध्ये मी अरेंज करून घेतला आहे. इथं ते मडके पण रेडी आहेत 5 आणि हे खोबरं आणि त्यात गूळ आहे. आणि इथं लक्ष्मी देवींचा फोटो ठेवला आहे आणि पैसे आणि इथं फुलं आहेत. आणि हे जे अस्तरचा कपडा आहे ना तो मी आज सकाळीच आणला होता. म्हणजे आज नवीनच सगळं अर्पण करायचं असतं देवीला. सो सगळं नवीनच केलं आहे. आणि इथं ना तुम्हाला एक मी दाखवत थांबा. या ही जी लाईटिंग आहे ना ती पण लावून घेतली आहे कारण इथं टेबला पूजा करायची असतो. इथं लाईटिंग तर इज मस्ट. ॲक्च्युली आम्ही ना इथं देवारात पण लाईटिंग लावली आहे. आम्ही इथं पूजा करतो आम्ही दरवेळेला. बट आता आम्ही छोटा आहे ना सो तो सगळं पाडेन. सो दॅट्स वाय आम्ही वरतीच पूजा करतो आहे. इथं पण सगळं डेकोरेशन थोडं मिनिमल डेकोरेशन आम्ही करून घेतलं आहे. सो आता भेटू आपण पूजेनंतर. इथं मग आम्ही रेडी वगैरे झालो आणि पूजा म्हणजे 7:30 वाजता आम्ही पूजा केली होती. आज सगळं निवांत चाललं होतं आणि सगळं पटापट पण झालं होतं. सो इथं पूजा वगैरे करून घेतली. पूजा केल्यानंतर खूप प्रसन्न वाटतं. सो इथं स्वामी आणि मम्मी पण आरती घेत होती आणि पूजा तर मी आणि स्वामींच्या पप्पांनीच केली होती. आणि इथं मम्मी आता फक्त पाया पडत होती देवाच्या आणि स्वयं नुसता इकडं तिकडं पळत होता. तर म्हणजे स्वामीचंच नाव स्वयं आहे. तर त्याला इथे पाडायचं असतं. त्यांनी ऑलरेडी 1-2 उद्योग करून ठेवले होते. तर बाकी तर काही नाही पण उद्योग करण्यामध्ये तो एक्सपर्ट आहे. असं पूजा झाली गाईज. आता मी रेडी झाली आणि आमची पूजासुद्धा झाली आहे ॲज यू कॅन सी. या आमची पूजा पण झाली आहे आणि आता जायचं आम्हाला फटाके फोडायची. खूप घाई झाली जरा. सो चेंज म्हणजे आधीचा म्हणजे रांगोळी नंतरचा ब्लॉग शूट नाही आला. सो इट्स ओके कारण आता दिवाळी म्हणलं तर घाई होतीच ना. सो आता डायरेक्टली आता म्हणजे चाललं फटाके फोडायला आणि मी मस्त असे रेडी झाली आहे. सो डू मी इन द कमेंट की मी कशी दिसते आहे. आणि जर का कमेंट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. सी यू देन. बाय.